आणि लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी। राज्यातील लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची आता पडताळणी होणार आहे। ई-केवायसी मधील त्रुटींमुळे शासनाने हा मोठा निर्णय घेतलाय। अंगणवाडी सेविकांना पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। महिला आणि बाल विकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। तर अदिती तटकरे यांनी काय ट्विट केले बघा। लाडकी बहीण योजनेसाठी 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत दिली होती, मात्र ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्याचं म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत आता प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या महिलांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे। अनेकांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते अजून मिळालेले नाहीत। तसेच पोर्टलवरून केवायसीचाही पर्याय हटवण्यात आला आहे। मग आता तुमचे पैसे बंद होणार का की पुन्हा केवायसी करण्यासाठी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करण्याची शेवटची मुदत ही 31 डिसेंबर 2025 होती। सध्या जर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर गेला तर तिथे केवायसी करण्याचा पर्याय काढून टाकण्यात आला आहे। याचा अर्थ सध्या नवीन केवायसी स्वीकारणे बंद झाले आहे। सोशल मीडियावर 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळण्याच्या ज्या बातम्या फिरत आहेत त्यावर सध्या विश्वास ठेवू नका, कारण कोणताही अधिकृत जी-आर अजून आलेला नाही। अनेक महिलांचे हप्ते रखडण्यामागचे दोन मुख्य कारणे आहेत। पहिले कारण म्हणजे केवायसी पूर्ण न होणे। ज्या महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांचे हप्ते सध्या थांबवण्यात आले आहेत। आणि दुसरे कारण म्हणजे डिसेंबर महिन्यात केवायसीसाठी जे नवीन प्रश्न आले होते तिथे अनेकांची चूक झाली। कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी आहे का किंवा निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन घेणारे कोणी आहे का या प्रश्नांना चुकून हो म्हटल्यामुळे तुमचा अर्ज पडताळणीसाठी पाठवला गेला आहे। जर तुम्ही पात्र असाल तर तुमचे पैसे कायमचे बंद होणार नाहीत। ज्यांचे अर्ज पडताळणीसाठी आहेत त्यांची सरकार पुन्हा एकदा तपासणी करेल। जर तुमची माहिती खरी असेल आणि केवळ तांत्रिक चुकीमुळे हो किंवा नाही मध्ये चूक झाली असेल तर काही काळाने तुमचे हप्ते पुन्हा सुरू होऊ शकतात व सरकारी काम असल्यामुळे त्यामध्ये थोडा वेळ लागेल। आता ज्यांची चूक केली आहे किंवा ज्यांची केवायसी राहिली आहे त्यांनी काय करावे? जर तुमच्या भागात अंगणवाडी शिक्षिका असतील तर तुमच्या अर्जाची त्यांना स्थिती विचारू शकता। शासन लवकरच चुकीची केवायसी दुरुस्त करण्यासाठी नवीन सुविधा किंवा ऑफलाईन डिक्लेरेशन फॉर्म उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे। जोपर्यंत सरकारचे अधिकृत पत्र येत नाही तोपर्यंत कोणत्याही चुकीच्या लिंकवर आपली माहिती शेअर करू नका। तर मित्रांनो, हे होती लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी महत्त्वाची अपडेट। जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या संपर्कातील लाडक्या बहिणींना ही माहिती शेअर करा आणि अशाच मराठी माहितीसाठी आपल्या फॅक्ट्स मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।